पाहिलं परीक्षित महाराजांचा जन्म यावर आपण चर्चा केली, की कशाप्रकारे परीक्षित महाराज जे की भगवंतांचे नित्य परिकर आहेत आणि त्यांचा जन्म, त्यांचं जीवन आणि त्यांच्या जीवनाचा शेवट हे तिन्ही पण भगवंतांच्याच सेवेमध्ये पूर्णपणे समर्पित आहे. कशाप्रकारे जन्माच्या वेळेला त्यांना भगवंतांनी स्वतः संरक्षण केलं आईच्या पोटामध्ये असताना ब्रह्मास्त्रापासून आणि त्यांच्या राज्यामध्ये कशाप्रकारे धर्माचं राज्य एक राजर्षी म्हणून त्यांनी चालवलं, ज्यामध्ये त्यांनी कलिपुरुषाचं दमन जे की येणाऱ्या अध्यायांमध्ये आपण चर्चा करू त्याच्यावर आणि कशाप्रकारे त्यांच्या जीवनाचा शेवट तो पण भगवंतांच्या सेवेत झाला. श्रीमद भागवतम अवतरित होऊन श्रीमद भागवतम सांगितल्या जाऊन शुकदेव गोस्वामींद्वारे महाराज परीक्षितांना. तर अशा महान भगवंतांचे नित्य परिकर शुद्ध भक्त परीक्षित महाराज यांच्या गुणांबद्दल, यांच्या यशोगानाबद्दल चर्चा केल्यानंतर पुढे सूत गोस्वामी सांगतात, की विदुर जे की धृतराष्ट्र आणि पांडू यांचे लहान भाऊ आहेत आणि जे की कुरुक्षेत्राच्या युद्धाच्या अगोदर तीर्थयात्रेवर गेलेले होते. कशामुळे गेलेले होते प्रभुजीच माताजीच तीर्थयात्रेवर? कुणी सांगू शकेल? विदुर का गेले होते तीर्थयात्रेला? हरे कृष्णा. गणेश कुलकर्णी प्रभू, क्षितिजा माताजी, मंदार प्रभू, संतोष कुलकर्णी प्रभूजी, शुभम पाटील प्रभू. प्रयत्न करा, चुकलं काही हरकत नाही. हरे कृष्णा प्रभूजी, दंडवत प्रणाम. प्रभूजी मी हा सांगू का? एक मिनिट हा माताजी. एक प्रभूजींनी हात वर केलाय. शुभम प्रभू, हरे कृष्णा. हरे कृष्ण प्रभूजी, दंडवत प्रणाम. हा प्रभूजी, ते दुर्योधनाने त्यांना अपमानित केलं होतं आणि त्यामुळे ते गेले होते. हा, दुर्योधनाने त्यांना अपमानित केलेला. आणि कशामुळे अपमानित केलेला? म्हणजे त्यांना असं बोलले होते की तुम्ही दासीपुत्र आहेत असं. दासीपुत्र आहेत आणि आणि म्हणजे हा विदुर यांनी धृतराष्ट्रांना सांगितलं की तुमचा पुत्र योग्य नाहीये सिंहासनावर बरोबर बसण्यासाठी वगैरे. बरोबर आहे. तर ज्या त्याच्यामुळे वेळेस दुर्योधनाला राग आला होता. हां, खूप छान शुभम प्रभूजी, की ज्यावेळेस विदुर जे की त्यांचे मोठे भाऊ धृतराष्ट्र यांचे नित्य हितचिंतक आहेत आणि होते आणि या नित्य हितचिंतकाच्या रूपामध्ये कितीही धृतराष्ट्र ज्यांचं की केवळ डोळ्याने आंधळे नव्हते, तर आध्यात्मिक दृष्टीने पण आंधळे होते. प्रत्येक वेळेस त्यांनी विदुर महर्षींनी दिलेल्या चांगल्या सल्ल्याकडे दुर्लक्ष केलं. पण विदुर यांनी लहान भाऊ म्हणून आपल्या भावाच्या प्रेमापोटी त्यांना कधीही चांगला सल्ला देणं थांबवलं नाही. तर विदुर यांनी धृतराष्ट्रांना सांगितलं, की हा जो तुमचा पुत्र आहे धृतराष्ट्र, याची लालसा, याचा लोभ आणि याचे गुण हे पूर्ण कुरुकुळाच्या विनाशाचं कारण ठरतील. आणि अशा प्रकारे आपल्या विरोधामध्ये आपले हे काका विदुर धृतराष्ट्र वडिलांना सांगत असलेले पाहून दुर्योधनाचा राग अनावर झाला आणि लहान असून पण त्यांनी खूप खालच्या पातळीवर जाऊन विदुर यांचा अपमान केला, त्यांना दासीपुत्र म्हणून. आणि श्रील प्रभुपादजी लिहितात, की कधी-कधी आपण गंमतीमध्ये पण काही जणांची कधी-कधी आपण थट्टा मस्करी करतो. परंतु या केसमध्ये विदुर हे साक्षात दासीपुत्र असल्यामुळं त्यांना ती गोष्ट अजून जास्त लागली. आणि असं सांगितलं जातं, की त्यांनी आपले जे धनुष्य बाण होते, ते त्या महालाच्या दरवाजाशी ठेवून आणि आपलं राहतं घर वगैरे सर्व त्याग करून विदुर महर्षी हे तीर्थयात्रेला गेले. आणि तीर्थयात्रेहून विदुर महर्षींना घरी येण्याचं परत काही कारण नव्हतं. परंतु केवळ एक आणि एकमेव कारण ते म्हणजे आपल्या भौतिकदृष्ट्या ग्रस्त असलेल्या आणि भौतिकदृष्ट्या आसक्त असलेल्या भावाला धृतराष्ट्राचा
विदुर हे काही काळापुरतं घरी येतात आणि आपण या अध्यायामध्ये पाहणार आहोत कशाप्रकारे विदुर हे धृतराष्ट्रांना खूप स्ट्राँग खूप स्ट्राँग लँग्वेजला आपण मराठीमध्ये काय म्हणतो प्रभुजीच माताजीच? खूप तीव्र शब्दांमध्ये धृतराष्ट्रांना सांगतात, की कशाप्रकारे ते जे जीवन जगत आहेत, ते अतिशय पतित स्तरावरचं जीवन आहे. कारण त्यांनी अशा लोकांनी टाकलेल्या अन्नावर, तुकड्यांवर ते स्वतःचं शरीर जगवत आहेत, ज्यांच्या प्रती त्यांनी खूप-खूप काही कट कारस्थाने केली. ज्यांचे प्राण घेण्यासाठी पण धृतराष्ट्राने खूप-खूप सारे कपट कारस्थाने केली. अशाच पांडवांनी दिलेल्या अन्नावर आणि त्यांनी दिलेल्या ज्या काही सुविधा आहेत, त्यांचा उपयोग करून धृतराष्ट्र जगत आहे. आणि कशाप्रकारे ही शेवटची वेळ आहे धृतराष्ट्रासाठी आपल्या जीवनाचा उद्धार करण्यासाठी, तर हे ज्ञानांजन विदुर महर्षी यांनी धृतराष्ट्रांना दिलं आणि केवळ या एका कारणासाठी आपल्या भावाचा उद्धार करण्यासाठी आणि भौतिक आसक्तीमधून आपल्या भावाला बाहेर काढण्यासाठी विदुर महर्षी त्या तीर्थयात्रेहून काही काळापुरते येत आहेत परत. तर आता ते आल्यानंतर त्यांची महती भागवत सांगते, की कशाप्रकारे विदुर हे साधारण व्यक्ती नाहीयेत. भक्तीमधल्या 12 जे प्रमाणित महाजन आहेत. प्रमाणित म्हणजे ऑथराइज्ड जे प्रामाणिक महाजन आहेत, ज्यांच्या जीवन कार्यावरून, जीवन गौरवावरून आपल्या सर्वांना शिक्षा प्राप्त होते. शिक्षा म्हणजे आपल्या सर्वांना धडा शिकण्यास मिळतो, की कशाप्रकारे आपल्या जीवनामध्ये भगवत भक्तीचं आपण पालन केलं पाहिजे. ती शिकवण देणाऱ्या 12 महाजनांपैकी विदुर एक आहेत, जे की ते यमराज आहेत. तर त्याची कथा पण आपल्याला या पहिल्या अ, श्लोकामध्ये पाहायला मिळेल. तर आपण एकदा हा पहिला श्लोक म्हणू. आतापर्यंत जे मुद्दे आपण सांगितले प्रभुजीच, माताजीच त्यावर कुणाचा काही प्रश्न आहे? हरे कृष्ण. ठीक आहे. कृपया हा श्लोक म्हणण्याचा प्रभू प्रयत्न करा. हां, प्रभुजी. प्रभूजी हे महाजनाचा अर्थ काय म्हणजे महाजनांचं हे काय महत्व काय आहे? महाजन हे बघा, की भगवद्गीतेमध्ये भगवंत सांगतात, की आपल्या सर्वांना रोल मॉडेल लागतात फॉलो करण्यासाठी. जसं की आपण बघतो, की आजच्या काळामध्ये अ, खूप सारे जे काही नट असू द्या, नटे असू द्या किंवा काही खेळाडू असू द्या किंवा काही राजकीय व्यक्ती असू द्या, प्रत्येकाला कुणी ना कुणी एक रोल मॉडेल, एक आदर्श व्यक्तिमत्व लागतं, ज्यांच्याकडे पाहून आपण शिकतो, की कशाप्रकारे आपलं आचरण असलं पाहिजे. जसं की आपण ॲडव्हर्टाइजमेंट बिलबोर्डवर पाहतो. 1 मिनिट हां. तो श्लोक मी इथे ओपन करतो. 3:17 यद् यत् आचरति श्रेष्ठ 3:21 तर या श्लोकामध्ये भगवंत सांगतात, "यद् यद् आचरति श्रेष्ठ तत् तत् एवेतरो जनः." ज्या प्रकारे श्रेष्ठ म्हणजे जे रोल मॉडेल आहेत समाजामधले, त्यांचं आचरण असेल, त्यांचं वागणं असेल, त्यांचे कार्य असतील, त्याचप्रमाणे जे सामान्य व्यक्ती आहेत, त्यांचा डोळ्यासमोर उदाहरण घेऊन त्यांचं पण आचरण बनेल. तर त्याचप्रमाणे भगवंतांनी हीच गोष्ट जाणून भक्तीमध्ये पण असे काही भक्त नेमून दिलेले आहेत, ज्यांच्या जीवन कार्यावरून, ज्यांच्या जीवनावरून आपल्या लक्षात येतं, की कशाप्रकारे भक्तीचं पालन करायला पाहिजे. तर हे 12 जे महाजन आहेत, ते म्हणजे रोल मॉडेल्स आहेत आणि याबद्दल पण एक श्लोक येतो भागवतामध्ये, ज्याच्यात सांगितलंय, की जे शास्त्राचे जे उपदेश आहेत, "तको प्रतिष्ठा श्रुतयो विभिन्न, नाशावरोषीर यस्य मातं न भिन्नम्, यस्य मतं न भिन्नम्, धर्मस्य तत्त्वं निहितं गुहायां महाजनो येन गतः स पन्थः." की जो शास्त्रामध्ये दिलेला उपदेश आहे, त्याला
तर्कानी आपल्या स्वतःच्या बुद्धीने जर आपण जाणून घ्यायचा प्रयत्न केला, तर वेगवेगळ्या प्रकारचे कन्क्लुजन निघतील. आपल्या डोक्याने जर त्याला समजून घ्यायचा प्रयत्न केला तर. त्याच्यामुळं हे जे धर्माचं तत्व आहे ते गुह्य म्हणजे गुह्य तत्व आहे आणि त्याला जर व्यवस्थित प्रकारे जाणून घ्यायचं असेल, तर आपल्याला पण रोल मॉडेलची गरज आहे. आणि भगवंतांनी जे प्रमाणित ऑथराइज्ड जे भक्त नेमून दिलेले आहेत, सामान्य व्यक्तींना भक्तीमधले रोल मॉडेल म्हणून ते आहेत हे 12 महाजन. त्याच्यामध्ये यमराज येतात, भगवान शंकर येतात, अ, ब्रह्माजी येतात, जनक येतात, भीष्म येतात, शुकदेव गोस्वामी येतात, प्रल्हाद महाराज येतात, बली महाराज येतात. हे सर्व महाजन आहेत वेगवेगळ्या प्रकारचे 12. क्लिअर आहे प्रभूजी? महाजन म्हणजे हो. भक्तीमध्ये आपल्याला त्यांच्याकडे पाहून भक्ती करता येईल, असे हम्म. भगवंतांनी प्रमाणित केलेले, ऑथराइज केलेले 12 वेगवेगळे शुद्ध भक्त. नारद हो मुनी प्रभू. आहेत त्याच्यामध्ये. हरे कृष्ण. अरे अजून कुणाचा काही प्रश्न आहे प्रभूजीज, माताजीज? ठीक आहे. आपण श्लोक क्रमांक 1 पाहू. अध्याय क्रमांक 13. स्कंद 1. या अध्यायाचं शीर्षक आहे धृतराष्ट्र द्वारा ग्रहत्याग. कृपया श्लोक म्हणण्याचा प्रयत्न करा. सूत उवाच सूत उवाच सूतवाच विदुरस्तीर्थयात्रायाम् विदुरतीर्थयात्रायाम् मैत्रेयाध्यात्मनो गतिम् मैत्रेयात्मनो गतिम् ज्ञात्वा गाद्धास्ति नः पुरम् ज्ञात्वा गादास्ति नः पुरम् तया वाप्त विवित्सितः तया वाप्त विवित्सितः. कुणाला याचा अनुवाद परी वाचायचा आहे प्रभूजीच, माताजी? हरे कृष्ण. मी वाचू? हा प्रभूजी. यस. हा. प्रभूजी अनम्यूट करा. सुत गोस्वामी म्हणाले, विविध तीर्थक्षेत्राची यात्रा करीत असताना विदुर मैत्रेय ऋषीकडून आत्माच्या परमगती विषयीचे ज्ञान प्राप्त करून आणि त्या ज्ञानात पारंगत होऊन हस्तिनापुरात परत आले. तात्पर्य: विदुर महाभारतीय इतिहासातील एक महत्वपूर्ण व्यक्ती. महाराज पांडूंची माता अंबिका हिच्या दासीच्या उदरी महर्षी व्यासदेवांकडून देवांपासून त्यांचा जन्म झाला. ते यमराजांचे अवतार होते. मंडूक ऋषीच्या शापामुळे यम धर्मांना शूद्रत्व प्राप्त झाले. या संबंधीची कथा अशी सांगतात. एकदा मंडूक ऋषींच्या आश्रमात काही चोर लपून राहिले. राजाचे सैनिक आले आणि नेहमीप्रमाणे त्यांनी त्या चोरांना पकडले. परंतु त्याच वेळी चोर समजून त्यांनी मंडूक ऋषींनाही धरून नेले. पुढे न्यायाधीशांनी मंडूक ऋषींना सुळावर चढवण्याची शिक्षा दिली. त्यांना मृत्यूदंडाची शिक्षा देण्याची कार्यवाही होत असताना ती वार्ता राजाच्या कानी पोहोचली आणि त्यांचे थोर पण लक्षात घेऊन राजाने त्यांना मुक्त केले. एवढेच नव्हे तर राजाने स्वतः येऊन आपल्या सेवकांच्या अपराधाविषयी त्यांच्याकडे क्षमायाचना केली. मुक्ततेनंतर मंडूक ऋषी थेट यमराजाकडे गेले. ऋषींनी यमाला आपल्या या दशेचे कारण विचारले. त्यावर यमराज म्हणाले की आपण लहानपणी एका मुंगीला तीक्ष्ण दर्भाने टोचले होते. त्याचे प्रायश्चित म्हणून आपणास त्या संकटात पडावे लागले. आपल्या बालपणीच्या अज्ञान जनित अपराधाची यमाने आपणास अशी शिक्षा द्यावी ही यमाचे धृष्टता आहे असे वाटून ऋषींनी यम धर्मास शूद्र कुळात जन्म घेण्याचा शाप दिला. यम धर्म या आपल्या शूद्र अवतारात विदूर झाले. ते धृतराष्ट्र आणि पांडू यांचे शूद्र बंधू झाले. परंतु कुरुवंशाच्या या शूद्र पुत्राला भीष्मांनी मात्र आपल्या इतर क्षत्रिय पुतण्यांप्रमाणेच वागवले. पुढे योगसमयी विदुरांचा विवाह झाला. त्यांची पत्नी एका शूद्र स्त्रीची
ब्राह्मणापासून झालेली कन्या होती. विदुरांना आपल्या वडिलांच्या संपत्तीत वाटा मिळाला नाही हे खरे, परंतु त्यांचा ज्येष्ठ बंधू धृतराष्ट्र याने त्यांना पुरेशी राजसंपत्ती दिली होती. तो त्यांचा थोरला बंधू होता. विदुरांचाही या वडील बंधूवर अतिशय स्नेह होता. आपल्या सर्व आयुष्यभर विदुरांनी त्यांना योग्य असाच परामर्श दिला. कुरुक्षेत्रावरील भावभावातील युद्धप्रसंगी विदुरांनी आपल्या ज्येष्ठ बंधूला कितीतरी वेळा विनवून सांगितले की पांडुपुत्रांना त्यांचा न्याय वाटा दिला जावा, परंतु दुर्योधनाला आपल्या काकांचा असा हस्तक्षेप आवडला नाही आणि म्हणून त्यांनी विदुरांचा अपमान केला. त्यामुळे विदुरांनी घर सोडून तीर्थयात्रा पत्करली आणि मैत्रेय ऋषीकडून उपदेश मिळवला. हरे कृष्ण. धन्यवाद हरे प्रभूजी. हरे कृष्ण. श्रील प्रभुपाद की जय. जय. तर आपण काही दिवसांपूर्वी प्रभूजीज माताजीज इथे पांडवांचं एक फॅमिली चार्ट पाहिलेला त्यांच्या कुळाचा की एक मिनिट हा महाराज शंतनू, आता हे आपण पूर्ण त्याचा इतिहास पुन्हा चर्चा करणार नाही, पण महाराज शंतनू यांना त्यांचे सर्वात मोठे पुत्र होते भीष्म. गंगा नदीची जी हे आहे देवी, त्या गंगा देवी पासून आणि महाराज शंतनू पासून झालेले भीष्मदेव हे त्यांचे पुत्र होते. आणि त्यानंतर गंगादेवी अदृश्य झाल्यानंतर दुसऱ्या सत्यवती नावाच्या महिलेशी ज्यावेळेस त्यांचा विवाह झाला, त्यावेळेस सत्यवतीच्या वडिलांनी अशी अट ठेवली होती की माझी मुलगी तुम्हाला, हे राजा शंतनू, तुम्हाला लग्नामध्ये माझी मुलगी दिली जाईल एकाच अटीवर की त्या मुलीचे होणारे पुत्र हेच राजसिंहासनावर तुमचे वारीस बनावेत. आणि ज्यावेळेस भीष्मदेवांना कळालं की आपले वडील हे आसक्त आहेत सत्यवती हिच्याशी लग्न करण्यासाठी आणि सत्यवतीच्या वडिलांनी अशी अट ठेवली आहे, त्यावेळेस भीष्मदेवांनी भीष्म प्रतिज्ञा केली आजीवन ब्रह्मचर्य व्रताचं पालन करण्यासाठी, जेणेकरून त्यांच्यापासून पुढे संतती होणार नाही आणि सत्यवतीचे मुलंच पुढे राजसिंहासनावर बसतील. आणि पुढे असं झालं की सत्यवतीचे जे मुलं होते चित्रांगदा महाराज, त्यांचं शरीर असं रोगकारक वगैरे होता, त्यांचा लवकर मृत्यू झाला. आणि दुसरे जे पुत्र होते विचित्रवीर्य, त्यांच्या 2 पत्नी होत्या अंबिका आणि अंबालिका, तर त्यांचा पण अकाळी मृत्यू झाला. आणि अशा प्रकारे घराला कोणताही पुढे वारसा नव्हता. तर त्यावेळेस सत्यवती, ज्या की भीष्मांच्या सावत्र आई आहेत, त्यांनी भीष्मदेवांना विनंती केली की आपण कृपया हा हे हा वंश पुढे चालवण्यासाठी संतान प्राप्ती होऊ द्या. परंतु भीष्मदेव म्हणाले की जो सूर्य आहे आणि चंद्रमा आहे तोपर्यंत मी घेतलेलं माझं जे वचन आहे, मी घेतलेले माझं जे आजीवन ब्रह्मचार्याचं जे वचन आहे, ते मी भंग करू शकत नाही. आणि त्यावेळेस सत्यवती यांचे पराशर मुनींपासून झालेले जे पुत्र होते वेदव्यास, त्यांना विनंती करून विचित्रवीर्य यांच्या पत्नी अंबिका आणि अंबालिका यांच्याद्वारे श्रील व्यासदेवांद्वारे धृतराष्ट्र आणि पांडू यांचा जन्म झाला. आणि त्याचप्रमाणे अंबिका आणि अंबालिका यांची जी दासी होती, त्यांच्यापासून श्रील व्यासदेवांद्वारे विदुर यांचा जन्म झाला. आपण या भागवताच्या पहिल्या श्लोकामध्ये पाहिलं की कशा प्रकारे विदुर हे साक्षात यमराज आहेत, जे की या पृथ्वी लोकावर आले एका शूद्राणीच्या पुत्राच्या रूपामध्ये त्यांना मिळालेल्या शापापासून. आणि कशा प्रकारे त्यांना शाप प्राप्त झाला, मंडूक ऋषींच्या द्वारे. आणि बाहेरच्या दृष्टीने जरी पाहायला गेलं तर मंडूक ऋषींद्वारे हा शाप यमराजांना प्राप्त झाला शूद्र रूपामध्ये जन्म घेण्यासाठी. परंतु आतमधलं कारण त्याचं हे होतं की यमराजांचं जे कार्य आहे ते खूप अवघड कार्य आहे. कोणतं कार्य करतात यमराज?
भगवंतांच्या सेवेमध्ये काय कार्य दिलेलं नेमून त्यांना? प्रभुजीज, माताजीज, कोणतं कार्य दिलेलं यमराजांना? प्रत्येकाचं न्याय जीवन करणे, काय करणे? पराग प्रभू? न्याय हा, न्याय न्याय करणे. न्याय करणे आणि विशेषतः जे की पापी कृत्य केलेले जे लोक आहेत, अशा लोकांना न्याय करणे, त्या लोकांना त्यांच्या कर्माचा लेखाजोखाप्रमाणे शिक्षा देणे आणि पुढचा जन्म घेण्यासाठी तयार करणे. तर हे अवघड कार्य आहे यमराजांसाठी. म्हणजे काही फार मनाला भावेल असं त्यांचं कार्य नाहीये. पापी लोकांना शिक्षा देण्याचं कार्य. त्याच्यामुळे भगवंतांच्या शुद्ध भक्तीमध्ये शुद्ध भक्ती अनुभवण्या, तसे तर शुद्ध भक्तच आहेत भगवंतांचे ते. पण त्या भक्तीमध्ये अजून तीव्र प्रकारे भगवंतांची भक्ती आणि गुणगान करण्यासाठी यमराजांनी भगवंतांना प्रार्थना केली आणि त्या प्रार्थनेच्या उत्तराच्या रूपामध्ये यमराजांना हा जन्म प्राप्त झाला विदुर यांच्या रूपामध्ये. तर यमराज हे साक्षात 12 महाजनांपैकी एक आहेत. त्याचप्रमाणे विदुर हे यमराजच असल्यामुळे त्यांना पण 12 महाजनांपैकी एक असल्यामुळे शुद्ध भक्तीचं पूर्ण ज्ञान आहे. आणि अशा यमराजांच्या या शापाची जे बाह्य वर्णन आहे, ते इथे सांगितले की कशाप्रकारे एक महान ऋषी जे तपस्येमध्ये गुंतलेले असताना, मंडूक ऋषी एकदा एका राजाच्या ट्रेजरी, त्यांच्या खजिन्यामध्ये एकदा चोरी झाली आणि ते चोर पळत जाऊन सैनिक मागे लागलेले असताना त्या मंडूक ऋषींच्या आश्रमामध्ये जाऊन लपले, ज्यावेळेस हे ऋषी पूर्ण ध्यान तपस्येमध्ये मग्न होते आणि त्यांना कल्पनाही नाही की हे खजिना चोरी करून आलेले चोर आपल्या आश्रमामध्ये लपले आहेत. आणि राजाचे सैनिक ज्यावेळेस त्यांचा पाठलाग करत त्या चोरांना पकडण्यासाठी आले, तर त्यावेळेस त्यांना वाटलं की कदाचित मंडूक ऋषींचा पण या कटामध्ये सहभाग आहे. म्हणून त्यांनी त्या चोरांच्या सोबत मंडूक ऋषींना पण अटक केली आणि त्यांना ऑलमोस्ट सुळावर चढवले जाणार होते. मृत्यूदंड त्यांना मिळणार होता. परंतु राजाला ही गोष्ट लक्षात आल्यानंतर शेवटच्या क्षणी त्या ऋषींचा प्राण वाचला गेला. आणि हे मंडूक ऋषी यमराजांवर भडकले की कशाप्रकारे त्यांना का हे मृत्यूदंडाची ऑलमोस्ट सजा प्राप्त होणार होती. आणि यमराजांनी दिलेलं कारण त्यांना बिलकुलही पटलं नाही की लहान दशेमध्ये असताना त्यांनी एका मुंगीला एक टोकदार असं गवताचं पान टोचवलेलं आणि त्याची शिक्षा म्हणून त्यांना हे सुळावर चढवण्याची शिक्षा ऑलमोस्ट मिळणार होती. आणि त्यांनी जो शाप दिला यमराजांना, त्याद्वारे त्यांना एक दासी पुत्र एका शूद्रा रूपामध्ये जन्म घ्यावा लागला. परंतु ते भगवंतांचे महान शुद्ध भक्त होते. आणि एवढंच नाही, तर आपल्या भावाविषयी विशेषतः धृतराष्ट्र, जे की त्यांचे ज्येष्ठ बंधू होते विदुर यांचे, त्यांच्याविषयी त्यांना विशेष स्नेह होता असं भागवतामध्ये सांगितलेलं आहे. आणि त्याच्यामुळे ज्या वेळेला धृतराष्ट्राचे पावलं वेडेवाकडे पडली, की ज्या वेळेला त्यांच्याकडून आपल्या पुत्रांच्या अंध प्रेमामुळे चुका घडत होत्या, त्या प्रत्येक वेळेला विदुर यांनी आपल्या भावाला करेक्ट करण्याचा, त्यांना व्यवस्थित उपदेश देण्याचा प्रयत्न केला. ही दुसरी गोष्ट की धृतराष्ट्रांनी एकदाही त्यांचा उपदेश कधी आतापर्यंत मानलेला नाहीये. तर यावेळेस काय होतं, ज्यावेळेस विदुर हे तीर्थयात्रा करून कुरुक्षेत्राच्या युद्धानंतर परत आलेले आहेत आणि येऊन बघतायत तर धृतराष्ट्र यांचे पूर्ण सर्व मुलं, नातवं सर्वजण नष्ट झालेले, सर्वजण मृत्यू पावलेले आहेत कुरुक्षेत्राच्या युद्धामध्ये. म्हणजे विदुर यांनी धृतराष्ट्रांना जी गोष्ट अगोदरपासून सांगितली होती की आपल्या चुकीच्या लोभामध्ये असणाऱ्या, चुकीच्या कामांमध्ये गुंतणाऱ्या या दुर्योधनामुळे, क्रूर आणि दुष्ट प्रवृत्तीच्या दुर्योधनामुळे आणि त्याच्या पांडवांबरोबरच्या असणाऱ्या ईर्ष्येमुळे जर आपण वेळेत हस्तक्षेप केला नाही, तर पूर्ण कुरु वंशाचा हा विनाशाचं कारण ठरेल. तर तीच गोष्ट इथे खरी ठरलेली आहे. दुर्योधन, दुःशासन इत्यादी 100 मुलांचा धृतराष्ट्राचा मृत्यू झालाय आणि त्याच्या घरामध्ये पांडवांच्या शिवाय आणि पांडवांचा पण एकच वारस परीक्षित महाराज यांच्याशिवाय दुसरा कोणीही वारसदार राहिलेला
नाहीये. तर आपण पुढचा श्लोक पाहू. कुणाचा काही प्रश्न असेल, काही जिज्ञासा असेल प्रभुजीच, माताजीच, तुम्ही कृपया थांबवून विचारा. हरे कृष्ण. श्लोक क्रमांक 2 कृपया म्हणण्याचा प्रयत्न करा. यावतः कृतवान् प्रश्नान् यावत् यावत कृतवान् प्रश्नान् क्षत्ता कौशारवाग्रतः शक्ता क्षत्ता कौशारवाग्रतः कौशलवातघृतः जातैकभक्तिर्गोविन्दे जातैकभक्तिर्गोविन्दे तेभ्य गोविन्द तेभ्यश्चोपररामः तेभ्यश्चोपरामः पररामः. कुणाला वाचायचं आहे प्रभुजीच अनुवाद तात्पर्य? हरे कृष्ण. वाचू प्रभूजी. हा हा माताजी, रसप्रदा मुखी माताजी. हरे कृष्ण. हरे कृष्ण प्रभूजी. श्रील प्रभुपाद की जय. श्रील प्रभुपाद के द्वारा विदुरांनी विविध प्रश्न विचारले. त्यांच्या ठिकाणी भगवान श्रीकृष्णांविषयी दिव्य प्रेमभक्ती स्थिर झाली आणि मगच विदुरांनी मैत्रेय मुनींना प्रश्न विचारण्याचे थांबविले. तात्पर्य: विदुरांनी मैत्रेय ऋषींना प्रश्न विचारणे थांबविले तेव्हा त्यांना निश्चित जाणीव झाली होती की भगवान श्रीकृष्णांच्या ठिकाणी दिव्य प्रेमाने रत होण्यात जीवनाची इति कर्तव्यता आहे. तेच गोविंद आहेत, अर्थात आपल्या भक्तांचे सर्व प्रकारचे समाधान करणारे आहेत. बद्ध जीव भौतिक सुखाच्या आशेने आपली इंद्रिये भौतिक वस्तूंकडे लावतो, परंतु त्यातून त्याला सुख समाधान मिळणे शक्य नसते. मग तो आपल्या तार्किक चिंतनाने आणि बौद्धिक करामतीने परमसत्याचा शोध घेण्याचा प्रयत्न करतो. त्यातून जेव्हा काहीच तथ्य हाताशी लागत नाही तेव्हा तो पुन्हा भौतिक जीवनाकडे वळतो आणि अनेक प्रकारच्या परोपकारी कार्यामध्ये स्वतःला गुंतवून घेतो. परंतु त्यातूनही त्याला समाधान मिळत नाही. सकाम कर्मे काय किंवा तात्विक तर्क काय माणसाला शांती समाधान मिळवून देऊ शकत नाही. कारण जीव स्वभावतःच भगवान श्रीकृष्णांचा अंतिम सत्याचा निरंतरचा सेवक आहे आणि सर्व वैदिक साहित्य त्याच अंतिम सत्याकडे मार्गदर्शन करणारे आहे. भगवद्गीता 15.15 देखील यांचे पुष्टी करते. जिज्ञासू बद्ध जीवाने विदुरांप्रमाणे मैत्रेयांसारख्या एखाद्या पूर्ण साक्षात्कारी अशा अधिकृत आध्यात्मिक गुरुला शरण गेले पाहिजे आणि अत्यंत चिकित्सक प्रश्नांद्वारे सकाम कर्म, ज्ञान, अंतिम सत्यासंबंधीची विचारधारा आणि योगाविषयी आत्मसाक्षात्काराची प्रक्रिया पूर्ण माहिती करून घेतली पाहिजे. अशा खऱ्या साक्षात्कारी समर्थ गुरुला परिप्रश्न विचारून आत्मज्ञान मिळवण्याची ज्याची प्रामाणिक आकांक्षा नसेल त्याने देखाव्यासाठी गुरु करू नये. तसेच एखाद्या शिष्यामध्ये भगवान श्रीकृष्णांविषयीची अनन्य दिव्य प्रेमभक्ती जागृत करणे स्वतःला शक्य नसेल तर त्या असमर्थ असलेल्या गुरुनेही गुरुतत्व पत्करू नये. विदुर असे समर्थ सद्गुरू प्राप्त करून घेण्यात यशस्वी झाले होते आणि त्यामुळे जीवनातील परमश्रेय अर्थात गोविंदांची भक्ती त्यांना प्राप्त झाली. त्यामुळे त्यांना आता परमार्थातील अधिक काही मिळवायचे उरले नव्हते. कृष्ण. धन्यवाद. कृष्ण. हरे श्रील कृष्ण. प्रभुपाद की जय. की जय. अरे, तर या तात्पर्यामध्ये आपल्याला एका व्यक्तींचा उल्लेख सापडेल. ते आहेत मैत्रेय महर्षी. ते मैत्रेय ऋषी हे कोण आहेत? तर विदुर ज्यावेळेस तीर्थयात्रेला गेले होते, तर त्याच वेळेस कुरुक्षेत्राचं युद्ध झालं, संपलं. भगवंतांनी हस्तिनापूरमध्ये काही काळ राहिले. भीष्मदेवांच्या अंतिम समयी त्यांना दर्शन वगैरे दिले. त्यानंतर भगवंत द्वारकेमध्ये आले आणि द्वारकेमध्ये आल्यानंतर भगवंतांनी मौशल लीला ही आपल्या समोर करविली. मौशल लीला म्हणजे कोणती प्रभुजीच, माताजीच?
मौशल लीला म्हणजे भगवंतांनी आपल्या पूर्ण यादव कुळातील सर्वांना या भौतिक जगातले त्यांचे कार्य कन्क्लूड करून संपवून नंतर त्यांच्या ठिकाणी वेगवेगळ्या ठिकाणी भगवत धाम असू द्या, ज्या ठिकाणी ते आले होते काही देवता, काही भगवंतांचे नित्य परिकर आध्यात्मिक जगतातून त्या सर्वांना त्यांच्या ठिकाणी परत पाठवलं आणि स्वतःच्या या भौतिक जगातल्या सर्व गतिविधी, सर्व ज्या ॲक्टिव्हिटी, सर्व जे कार्य होते, ते पूर्ण करून भगवंतांनी या भौतिक जगातल्या आपल्या लीला कन्क्लूड केल्या, संपवल्या आणि स्वतः पण भगवत धामामध्ये परतले. परंतु भगवंतांनी भगवत धामात परतण्याच्या अगोदर श्री उद्धवजी यांना भक्तीचे काही उपदेश केले आणि ज्या वेगवेगळ्या प्रकारच्या भक्तांना कोणत्या काही कार्यासाठी भगवंतांनी या पृथ्वी लोकावर सोडलं, तर त्यापैकी उद्धव हे पण एक होते. एक विशेष सेवा भगवंतांनी त्यांना प्रदान केली होती. त्याच प्रकारे आपण बघतो भगवंतांचे अन्य पण शुद्ध भक्त जसं हनुमानजी ते पण पृथ्वीवर आहेत. भगवंतांनी दिलेल्या कोणत्या विशेष सेवेप्रमाणेच. त्याचप्रमाणे आपण बघतो नरनारायण ऋषी जे की भगवंतांचे स्वतःचे अवतार आहेत, ते पण पृथ्वीवर आहेत. श्रील व्यासदेव आहेत. अशा प्रकारचे वेगवेगळे महान विभीषण आहेत. अशा प्रकारचे वेगवेगळे महान व्यक्ती जे भगवंतांचे महान भक्त आहेत. कोणत्या भगवंतांनी दिलेल्या सेवेमुळे इथे आहेत. तर भगवंतांनी उद्धवजींना जे भक्तीचे उपदेश प्रदान केले, त्याच वेळेला तिथे मैत्रेय महर्षी पण उपस्थित होते आणि भगवंतांना पृथ्वीवरचे आपले कार्य, लीला पूर्ण कन्क्लूड करून भगवत धामात जाण्याच्या अगोदर विदुर यांना भेटण्याची पण तीव्र इच्छा होती. पण विदुर हे गेलेले होते तीर्थयात्रेवर. तर त्यांनी आपण जे भक्तीचे केलेले उपदेश होते, ते विदुर यांना सांगण्यासाठी उद्धव यांना उपदेश केला. उद्धव यांना सांगितले. परंतु उद्धवजी हे वयाने मैत्रेय महर्षींपेक्षा कनिष्ठ असल्यामुळे त्यांनी विदुर यांना भगवंतांचे जे उपदेश आहेत, ते ऐकण्यासाठी मैत्रेय ऋषींकडे जाण्याची विनंती केली आणि बद्रिकाश्रम या हिमालयाच्या ठिकाणी हिमालयाच्या पायथ्याशी मैत्रेय महर्षींनी विदुर यांना ह्या भक्तीचे उपदेश केले. भगवंतांनी ज्या प्रकारे त्यांना आणि उद्धव यांना उपदेश केले होते त्याप्रमाणे. तर भगवंतांपासूनच प्राप्त होणारं जे भक्तीचं ज्ञान आहे, विदुर जे की जन्मापासून भगवंतांचे शुद्ध भक्त आहेत, परंतु मैत्रेय महर्षींसमोर ते एक एक नम्र स्तर स्वीकारत आहेत, त्यांच्याकडून भक्तीचं ज्ञान प्राप्त करण्यासाठी. आणि श्रील प्रभुपादजी इथे सांगतात, की प्रत्येक व्यक्तीचं हे कार्य आहे, प्रत्येक बुद्धिमत्ता ज्याला आहे, हुशार अशा व्यक्तीचं कार्य आहे, की स्वतःच्या जीवनाचा परिपूर्णता प्राप्त करायची आहे. की अशा प्रकारे भगवंतांच्या शुद्ध भक्ताचा आश्रय घेतला पाहिजे, त्यांच्याकडून भगवत भक्तीचं ज्ञान प्राप्त करून घेण्यासाठी. जसं की श्रील प्रभुपादजी नेहमी उदाहरण द्यायचे, की जो की मेडिकल सिलेबसचा जो अभ्यासक्रम आहे, एम-बी-बी-एसचा फॉर एक्झाम्पल, तर त्याचे पुस्तकं तुम्ही बाजारात जा, पुस्तकं उपलब्ध आहेत. तुम्ही, मी कोणी पण पैसे देऊन ते पुस्तकं आपण खरेदी करू शकतो. परंतु ते केवळ पुस्तकं वाचून आपण डॉक्टर होणार नाहीयेत. ते पुस्तकं वाचल्यानंतर त्याच्या पुस्तकी ज्ञानासोबत डॉक्टरांना काय करावं लागतं शिकताना? प्रभुजीच माताजीच? कोणती गोष्ट आवश्यक आहे त्यांना? त्यांना प्रॅक्टिकल प्रॅक्टिस त्यांना प्रॅक्टिस करणं आवश्यक आहे आणि केवळ प्रॅक्टिसच नाही, तो 4.5 वर्षांचा अभ्यासक्रम संपल्यानंतर 1 वर्ष त्यांना अप्रेंटिसशिप करावं लागते. ज्याच्यामध्ये केवळ आणि केवळ जे की एक्सपर्ट डॉक्टर आहेत, त्यांच्या हाताखाली शिकाऊ डॉक्टर म्हणून काम करावं लागतं. मग त्यांना डॉक्टरकी करण्याचा, लोकांवर उपचार करण्याचा परवाना प्राप्त होतो. त्याचप्रमाणे श्रील प्रभुपादजी सांगतात, की भक्तीमध्ये जर आपल्याला परिपूर्णता प्राप्त करायची, तर त्याचप्रमाणे भगवंतांच्या शुद्ध भक्ताचा आश्रय घेणं आवश्यक आहे आणि अशा गुरूचा आश्रय अशा लोकांनी घेऊ नये, की ज्यांना केवळ शो बॉटल, ज्यांना की केवळ दिखावा म्हणून या समाजामध्ये गुरूचा कुणी आश्रय घेऊ नये, की बघा मला पण गुरु
आहेत किंवा असे गुरु जे की आपल्या शिष्याला या भौतिक जन्म मृत्यू जरा व्याधी सायकल मधून बाहेर नाहीत काढू शकत, चक्रातून बाहेर नाहीत काढू शकत. त्यांनीही केवळ शिष्य स्वीकारायचा म्हणून मान सन्मानासाठी केवळ शिष्य स्वीकारू नये. जो व्यक्ती आपल्या मनुष्य जन्माचं सार्थक करण्यासाठी गंभीर आहे, प्रामाणिक आहे, त्यानेच गुरुचा स्वीकार केला पाहिजे. आणि कोणत्या गुरुचा स्वीकार केला पाहिजे? जे की प्रमाणित आहेत. भगवंतांपासून येणाऱ्या गुरु शिष्य परंपरेचे त्या कडीचे, त्या चेनचे भाग आहेत. अशा प्रमाणित गुरु शिष्य परंपरेमधून येणाऱ्या गुरुचा स्वीकार करायला पाहिजे. आणि त्याचप्रमाणे गुरुने पण जे की गंभीर आहेत भक्ती प्राप्त करण्यासाठी शिष्य आणि नियमांचं पालन करण्यासाठी केवळ अशा शिष्यांचा स्वीकार करायला पाहिजे. तर अशा प्रकारे मैत्रेय महर्षींकडून विदुरांना भक्तीचं पूर्ण ज्ञान प्राप्त झालं. आत्मा साक्षात्काराचं पूर्ण ज्ञान प्राप्त झालं. आणि आता ते आपल्या भावाचा उद्धार करण्यासाठी इथे महालामध्ये परत आलेले आहेत काही काळापुरते. श्लोक क्रमांक 3 आणि 4 आपण कृपया म्हणण्याचा प्रयत्न करू. कशा प्रकारे विदुर यांचं स्वागत केलेलं आहे धर्मराज युधिष्ठिर आणि बाकीच्या कुरुकुळातल्या सदस्यांनी. तर कृपया म्हणण्याचा प्रयत्न करा. तं बन्धुम् आगतं दृष्ट्वा तं बन्धुम् आगतं दृष्ट्वा धर्मपुत्रः सहानुजः धर्मपुत्रः धर्मपुत्रः धृतराष्ट्रो युयुत्सुश्च धृतराष्ट्रो युयुत्सुश्च सूतः शारद्वतः पृथा शारदतः पृथा गान्धारी द्रौपदी ब्राह्मण द्रौपदी ब्राह्मण सुभद्रा चोत्तरा कृपी अन्याश्च जामयः पाण्डो ज्ञातयः सुसुतः स्त्रिया. हरे कृष्णा. कुणाला वाचायचं आहे? प्रभूजी, माताजी. हरे कृष्ण. ओके, मी वाचतो. वाचू प्रभूजी? हा माताजी. हरे कृष्ण. हरे कृष्ण प्रभूजी. श्रील प्रभुपाद की जय. श्रील प्रभुपाद के द्वारा त्यांनी विदुरांना राजवाड्याकडे परत येताना पाहिले. एक मिनिट हा माताजी. हरे कृष्ण. रतिरूपा माताजी कृपया लक्ष द्या. इको येत आहे. हा माताजी प्लीज कंटिन्यू करा. हरे कृष्ण. त्यांनी विदुरांना राजवाड्याकडे परत येताना पाहिले आणि तेथील सर्व निवासी युधिष्ठिर महाराज, त्यांचे कनिष्ठ बंधू धृतराष्ट्र, सात्यकी, संजय, कृपाचार्य, कुंती, गांधारी, द्रौपदी, सुभद्रा, उत्तरा, कृपी, कौरव स्त्रिया, कुटुंबातील अन्य स्त्रिया तसेच त्यांची मुले असे सर्वजण त्वरेने व मोठ्या आनंदाने त्यांना सामोरे आले. असे वाटले की जणू दीर्घ कालावधीनंतर त्यांचे प्राणच परत आले आहे. तात्पर्य: गांधारी द्रौपदी ब्राह्मण. हरे कृष्ण माताजी. आवाज व्यवस्थित येत नाहीये. सजींचा आवाज हे आहे त्यांचा. एक मिनिट. हरे कृष्ण. एक माताजी, एक मिनिट हा. इको येत आहे तुमच्या आवाजाचा. एक मिनिट. हा माताजी वाचा. गांधारी जगाच्या इतिहासातील सर्वात आदर्श स्त्री, गांधार देशाच्या सुबल महाराजांची ही कन्या. गांधार देश आजचे काबुलातील कंदहार. तिने कौमार्यावस्थेत भगवान शिवांची आराधना केली. हिंदू कुमारिका सामान्यपणे आपणास चांगला पती मिळावा म्हणून भगवान शिवांची आराधना करतात. याप्रमाणे गांधारीने
शंकरांना प्रसन्न करून घेतले व तिला त्याजकडून 100 पुत्रांचे वरदानही मिळाले. पुढे तिचा धृतराष्ट्राशी विवाह ठरला. आपला भावी पती अंध आहे हे जेव्हा गांधारीस कळले तेव्हा त्याचे अनुकरण करण्याचे तिने ठरविले. तिने आपल्या डोळ्यांवर रेशमी वस्त्राची पट्टी बांधून घेतली आणि स्वच्छेने अंधत्व पत्करले. तिचा थोरला भाऊ शकुनी याच्या मार्गदर्शनाखाली पुढे तिचे धृतराष्ट्राशी विधिवत लग्न झाले. ती त्या काळातील सर्वात सुंदर कन्या होती. तसेच ती सर्व उत्तम श्रीगुणांनीही परिपूर्ण होती. त्यामुळे कौरवांच्या सभेतील प्रत्येकाला तिच्याविषयी आपुलकी वाटे. असे अनेक गुण अंगी असूनही तिच्या ठिकाणी स्त्री सुलभ अशी काही नैसर्गिक दुर्बलताही होती. कुंतीने जेव्हा पुत्राला जन्म दिला तेव्हा गांधारीला तिची असूया वाटू लागली. वास्तविकपणे त्या दोघीही एकाच वेळी गरोदर होत्या, परंतु कुंती प्रथम प्रसूत झाली व तिला मुलगा झाला. एवढेच. त्यामुळे गांधारी क्रोधाविष्ट झाली आणि तिने आपल्या उदरावर वेगाने आघात केला. परिणामतः तिने केवळ मांसाच्या घोड्यालाच जन्म दिला. परंतु ती महर्षी व्यासदेवांची सेवक असल्याने एक सेकंड प्रभूजी. हो. कुठे होतं ते प्रभूजी, कुठे होतं? दुसरी ओळ, परंतु ती महर्षी. परंतु ती महर्षी व्यासदेवांची सेवक असल्याने त्यांच्या सूचनेवरून तो मांस गोळा 100 तुकड्यात विभागला गेला आणि तो प्रत्येक तुकडा पुढे एका पुत्राच्या रूपाने विकसित झाला. अशा प्रकारे 100 पुत्रांची माता होण्याची आकांक्षा सफळ झाली आणि राजवंशातील आपल्या उच्च पदाला शोभेल अशा पद्धतीने तिने त्या मुलांचे संगोपन केले. कुरुक्षेत्रावरील युद्धासाठी जेव्हा कारस्थाने सुरू होती तेव्हा पांडवांशी युद्ध व्हावे हे तिला मान्य नव्हते. किंबहुना तिने आपला पती धृतराष्ट्र याला अशा भाऊबंदकीच्या युद्धासंबंधाने दोष दिला. आपल्या आणि पांडूंच्या पुत्रांसाठी राज्याचे 2 भाग करावेत असे तिला वाटे. कुरुक्षेत्रातील युद्धात आपले सर्व पुत्र मरण पावले याचे तिला स्वाभाविकपणे अत्यंत वाईट वाटले आणि भीम व युधिष्ठिर यांना शाप देण्यास ती सिद्ध झाली. परंतु श्री व्यासदेवांनी तिला आवरले. दुर्योधन आणि दुःशासन यांच्या मृत्यूविषयी श्रीकृष्णांजवळ तिने जो शोक व्यक्त केला तो अत्यंत करुणाजनक आहे. भगवान श्रीकृष्णांनी आपल्या दिव्य वाणीने तिचे सांत्वन केले. कर्णाच्या मृत्यूनेही ती तशीच दुःखी झाली होती आणि भगवान श्रीकृष्णाजवळ तिने कर्णपत्नीचेही दुःख कथन केले. श्री व्यासदेवांनी तिला तिचे मृत पुत्र पुन्हा दाखविले व ते सर्वजण स्वर्गास गेले आहेत हे पाहून तिचे सांत्वन झाले. हिमालयात गंगेच्या उगमाजवळील एका वनात लागलेल्या वणव्यात ती पतीसह जळून मेली. युधिष्ठिर महाराजांनी आपले चुलता व चुलती यांचे और्ध्व दैहिक संपन्न केले. धन्यवाद. धन्यवाद माताजी. आपण आज इथपर्यंतच वाचू आणि चर्चा करू, कारण बाकीचे पात्र पण आपल्याला वाचण्यासाठी थोडा वेळ लागेल. पुढच्या वेळेस आपण कंटिन्यू करू. तर विशेषतः गांधारी यांच्याबद्दल आपण वाचलं की त्या कशा एक पतिव्रता स्त्री म्हणून आणि शिवजींच्या उपासक म्हणून त्यांचे महान गुण कसे भागवतामध्ये त्याचं गुणगान केलेलं आहे की त्यांची पतिव्रतता ही एवढी शक्तिशाली होती की ज्या वेळेस त्यांना लग्न ठरल्यानंतर कळालं की धृतराष्ट्र हे आंधळे आहेत, त्यांनी स्वतःहून ही दृष्टी, या बाहेरच्या जगाला पाहण्याची जी दृष्टी आहे त्याचा त्याग करायचं ठरवलं. आपल्या डोळ्यावर स्वतः पट्टी बांधून घेऊन आणि पूर्ण जन्मभर डोळे चांगले व्यवस्थित असून पण त्यांनी स्वतःच्या डोळ्यावर पट्टी बांधून राहिल्या. केवळ आणि केवळ त्या एक क्षण सोडून
ज्यावेळेस त्यांनी कुरुक्षेत्राच्या युद्धाच्या अगोदर दुर्योधनाला कपडे न घालता त्यांच्या समोर येण्यासाठी सांगितलं. त्याचं शरीर मजबूत करण्यासाठी सेनासोबतच्या त्याच्या द्वंद्वामध्ये त्याचा विजय व्हावा यासाठी. आणि भागवत सांगतं, की कशाप्रकारे एवढे सगळे महान गुण असताना त्यांच्यामध्ये काही स्त्री सुलभ असे पण गुण होते, जसं की कुंती देवी, ज्या की त्यांच्या लहान जाऊ होत्या, त्यांच्याबद्दलची त्यांची असूया, विशेषतः ज्यावेळेस दोघी जावा ज्यावेळेस महाराज धृतराष्ट्र यांच्यापासून गांधारी आणि महाराज पांडू यांच्यापासून कुंती देवी आणि महाराज पांडूपासून म्हटलं तरी कुंती देवींनी वेगवेगळ्या देवतांना आवाहन करून त्यांच्याद्वारे पुत्रप्राप्ती करण्यासाठी आपला वरदान वापरलं होतं. त्यांना जे वरदान प्राप्त झालेलं होतं दुर्वास मुनींकडून. तर त्या दोघीही गरोदर असताना कशाप्रकारे कुंती देवींना अगोदर प्रसूती होऊन धर्मराज युधिष्ठिर महाराजांचा जन्म झाला आणि त्यानंतर त्या असूयेतून गांधारीनी या स्त्री सुलभ जी असूया होती, त्यांची जो गुण होता, त्यामधून कशाप्रकारे आपल्या उदरावर त्यांनी प्रहार केला आणि त्यांच्या पोटातून एक मांसाचा गोळाच फक्त बाहेर जन्मास आला. परंतु श्रील व्यासदेव जे की पूर्ण कुरुकुळाचे हितचिंतक होते आणि कशाप्रकारे आपण पाहिलं थोड्या वेळापूर्वी, की श्रील व्यासदेवांपासूनच धृतराष्ट्र, पांडू आणि विदुर या तिघांचाही जन्म झालाय. विचित्रवीर्य यांच्या पत्नींपासून आणि दासीपासून. त्याच्यामुळे कुरुकुळाविषयी ते नेहमी मदत करणारे, त्यांना उपदेश करणारे होते. त्या श्रील व्यासदेवांच्या मदतीने गांधारीच्या पोटातून निघालेला हा जो गर्भ एक मांसाचा गोळा होता, त्याला 100 भागामध्ये विभागलं गेलं आणि ज्याला आपण टेस्ट बेबी म्हणतो आजच्या काळामध्ये, अशा प्रकारे व्यासदेवांनी 100 वेगवेगळे भाग करून त्यांचं कल्चरमध्ये ज्यावेळेस वाढवलं जातं, तसे 100 पुत्रांचं शरीर हे तयार झालं. त्यापैकी अशा प्रकारे गांधारीची जी एक इच्छा होती, 100 पुत्रांना प्राप्त करण्याचं त्यांना जे वरदान प्राप्त झालेलं होतं, ती पण त्यांची इच्छा पूर्ण झाली. दुर्योधन, दुःशासन इत्यादी 100 पुत्र आणि दुर्योधनाला एक बहीण पण होती. तर 100 पुत्र आणि एक मुलगी असे गांधारीला टोटल मुलं होते. आणि गांधारी ह्या जरी धृतराष्ट्राशी त्यांचं लग्न झालेलं असलं, तरी धृतराष्ट्रांप्रमाणे त्या आध्यात्मिक दृष्ट्या आंधळ्या नव्हत्या. धृतराष्ट्रामध्ये आपण पाहतो, की दुर्योधनाबद्दलच्या त्या आंधळ्या मुळे दुर्योधनाने केलेल्या चुकीच्या गोष्टी पण त्यांनी त्याच्याकडे डोळेझाक केली, त्याकडे दुर्लक्ष केलं. परंतु गांधारींना ह्या बऱ्याचशा गोष्टी पटत नव्हत्या आणि त्यांनी जो आपल्या मुलाचा लोभी स्वभाव होता, त्याला कधी सपोर्ट केलं नाही. ज्या प्रकारे राज्य प्राप्त करण्यासाठी धृतराष्ट्र आणि दुर्योधन हे दोघंही खूप लालसा होती त्यांची पूर्ण राज्य स्वतःच चुकीच्या प्रकारे प्राप्त करण्यासाठी, जे की पांडवांचं राज्य होतं. कारण पांडू हे राजा होते आणि पांडूंच्या देहावसानानंतर, त्यांच्या मृत्यूनंतर केवळ आणि केवळ केअरटेकर म्हणजे पांडव मोठे होईपर्यंत धृतराष्ट्राला राजाच्या रूपामध्ये राज्य प्राप्त झालेलं होतं आणि पांडुपुत्र मोठे झाल्यानंतर ते राजा होणं अपेक्षित होतं. परंतु धृतराष्ट्र आणि दुर्योधन यांनी कपट नीतीने वेगवेगळ्या प्रकारच्या चुकीच्या मार्गाने ते राज्य स्वतःकडे ठेवण्यासाठी प्रयत्न केले आणि याला पण गांधारीनी इथे विरोध केलेला दिसतोय, की तिची अशी इच्छा होती, की कौरवांसाठी राज्याचा एक भाग घेतला जावा आणि दुसरा भाग पांडवांसाठी दिला जावा. आणि एवढंच नाही तर पांडवांनी 5 गावं घेण्यासाठी पण तयारी दाखवलेली आणि दुर्योधन म्हटलेला, की 5 छोटे खेडेगाव तर काय, तुम्हाला सुईच्या टोकावर मावण्याइतकी जमीन पण मी देण्यासाठी तयार नाहीये. आणि क्षत्रिय म्हणून त्यांचा जो क्षत्रिय धर्माचं पालन करणं आवश्यक होतं, त्यामुळे मग पांडवांना युद्धाशिवाय दुसरा कोणता उपाय नव्हता. पण सांगण्याचा हेतू हा, की अशा भौतिक प्रेमाने आंधळ्या असलेल्या धृतराष्ट्राची पत्नी असून पण गांधारी यांचे दिव्य गुण इथे भागवतामध्ये पाहायला मिळतात. किंवा दुर्योधनासारख्या
कपटी, दुष्ट अशा राजकुमाराची आई असून पण गांधारी तिचे आपल्याला महान गुण पाहायला मिळतात. स्त्रीसुलभ काही अवगुण पण होते, जशी की कुंतीविषयी असूया वगैरे. पण ते त्यांचे जे महान गुण होते दिव्य, त्यांच्या पाठीमागे हे क्षीण असे गुण होते, जे भौतिक असूया वगैरे काही प्रमाणामध्ये आपल्याला त्यांच्या केसमध्ये दिसते. तर पृथा म्हणजे कुंती देवींबद्दल आपण पुढच्या वेळेला वाचू प्रभूजी, माताजी चर्चा करू. आणि आता इथे वेळ झालेला आहे, रात्रीचे 11 वाजत आहेत. उद्या सकाळी पण इथे प्रोग्राम आहे भक्तांच्या सोबत. तर आपण थोडंसं 5 मिनिट लवकर कन्क्लूड करू. कुणाचा काही प्रश्न आहे प्रभूजीज, माताजीज? हरे कृष्ण. संजना माताजी, काही प्रश्न आहे आपला? हो प्रभूजी. हां, हरे माताजी. कृष्ण प्रभूजी. हरे कृष्ण. प्रभूजी, आपण आता बघितलं ना की गांधारींना त्यांनी दुर्योधनाला सांगितलं होतं की युद्धाच्या वेळी मी तुला बघेन तर तुझं हो, शरीर हे पाषाणासारखं हे होईल. तर त्यांना ते तसं वरदान मिळालं होतं की अशी काहीतरी अलौकिक शक्ती होती जी त्यांनी डोळे जेव्हा बंद केले तर त्याच्यामध्ये ते हे झालं. हां, तर त्यांची जी तपस्या केलेली होती, त्यांची जी पतिव्रतता होती, की आपल्या पतींचं पालन करण्यासाठी त्यांनी जी ऑस्टेरिटी तपस्या केलेली होती, त्या तपस्येचं ते योगिक सिद्धी होती माताजी, की त्यांची दृष्टी एवढी शक्तिशाली होती, की त्या दृष्टीने पूर्ण शरीर हे अजेय असं झालं दुर्योधनाचं. शिवाय की तो भाग जो की झाकला गेलेला होता. हो प्रभूजी. ठीक आहे. हरे कृष्ण. तर हो प्रभूजी, सांगण्याचा धन्यवाद. हरे हेतू हा, कृष्ण. की अशा महान व्यक्तींमध्ये पण काही भौतिक जगतातले गुण आपल्याला पाहायला मिळतात. पण विशेष काय आहे, त्यांचे जे महान गुण आहेत, ते ओळखणं आणि त्यांना लक्षात आणणं जास्त आवश्यक आहे, ना की त्यांच्या कोणत्या भौतिक गुणांना. तर जीवनाचा शेवट त्यांना फायदा मिळाला त्याचा. त्यांनी जी तपस्या केलेली, त्यांची जी अ, पतिव्रतता, कोणता शब्द आहे प्रभूजीच, माताजीच? चॅस्टिटीला आपण मराठीमध्ये काय म्हणतो? पतिव्रत. त्यांचं जे पतिव्रता. पतिव्रता. ते ज्या पतिव्रता होत्या, त्याचं फळ त्यांना निश्चित मिळालं शेवटी पण. प्रभूजी त्यांनाच मिळालं. हां, माताजी परत प्रभूजी विचारा. त्यांना आवाज व्यवस्थित येत नाहीये माताजी. हरे कृष्ण. प्रभूजी माझा आवाज येतो? हरे कृष्ण. एकदा एक पूजा जण. माताजी. हां. हां, संजना माताजी बोला तुम्ही. हा प्रभूजी. प्रभूजी तेव्हा त्यावेळेस प्रत्येक म्हणजे अ, पतिव्रता स्त्रिया असतील तर प्रत्येकाकडे असे गुण असायचे की काही अशा ज्या दिव्य स्त्रिया असायच्या त्यांच्यामध्ये? एक गोष्ट शास्त्रामध्ये खूप स्ट्रेस देऊन सांगितलेली आहे. प्रत्येक व्यक्तीसाठी एक प्रकारचे वेगवेगळ्या प्रकारचे कर्तव्य घालून दिलेले आहेत. जसं की आपण गांधारीच्या बाबतीमध्ये बघतो, पती जरी भरकटलेला असेल, पती जरी आध्यात्मिकदृष्ट्या आंधळा असेल, परंतु हा जर गुण पाहायला गेला पतिव्रता, तर हा भौतिक गुण आहे. भगवंतांच्या भक्तीमध्ये असंच वगैरे नाहीये. परंतु या भौतिक जीवनातल्या कार्याचं जर व्यवस्थित कर्तव्याचं पालन केलं, तरी कमीत कमी स्वर्गलोक हे निश्चित होतं. म्हणजे सांगण्याचा अर्थ असा, की पती जर त्याचे कार्य चुकीचे असतील, तर तो नरकात जाऊ शकेल. पण पत्नी जर पतिव्रता असेल, तर निश्चित त्यांच्यासाठी स्वर्गलोक हा गॅरंटीड आहे. त्यांनी केलेल्या भौतिक कार्य जरी व्यवस्थित कर्तव्य पार पाडले, त्याचं पण फळ उच्च मिळतं माताजी. ठीक आहे? हो प्रभूजी. हो प्रभूजी. धन्यवाद प्रभूजी. हरे हरे कृष्ण. कृष्ण. त्याच्यामुळे कधी-कधी भक्तांमध्ये पण प्रश्न येतात. कधी-कधी काही माताजी विचारतात, की "प्रभूजी, आमच्या घरचे व्यवस्थित पालन करत नाहीत किंवा काही चुकीच्या गोष्टी करतात." तर मी त्यांना एक सांगतो, तुम्हाला तर भक्ती व्यवस्थित करू देत आहेत आणि तुम्ही जर तुमचं कर्तव्य व्यवस्थित पार पडलं, तर त्यांच्या जरी चुका असतील तरी तुमचं जे क्रेडिट आहे, त्या गोष्टी भौतिक कर्तव्य व्यवस्थित पार पाडण्यासाठी, त्यासाठी निश्चित तुम्हाला त्याचं फळ प्राप्त होईल. हरे कृष्ण. हो प्रभूजी. हरे कृष्ण. हरे कृष्ण. खूप खूप धन्यवाद आपल्या सगळ्यांचा. आणि मी उद्या पुण्याला प्रवास करत आहे. तर शनिवारी सकाळी आपण भगवंतांच्या कृपेने तिथून चर्चा करू. हरे कृष्ण.
त्वांच्या कल्पतरुभ्यश्च कृपा सिंधुभ्य एव च पतितानां पावनेभ्यो वैष्णवेभ्यो नमो नमः. एक अनाउन्समेंट होती महत्वाची. 17 तारखेपासून कार्तिक मास सुरू झालेला आहे, गुरुवारपासून मागच्या. तर आपल्या सर्वांना जर शक्य असेल तर रोज दामोदर आहे, यशोदा दामोदर यांच्या फोटोला म्हणा किंवा कुणाकडे जर यशोदा दामोदर यांची मूर्ती असेल, मूर्ती जरी नसेल तरी फोटो, त्याला दिवा अर्पण करून दामोदर अष्टकम म्हणण्याचा प्रयत्न करा. सत्यव्रत सत्यव्रत मुनींचं कंपोज केलेलं आहे. तर रतिरूपा माताजी किंवा पूजा माताजी आपल्यापैकी कुणीही कृपया ग्रुपवर शेअर करू शकतो दामोदर अष्टकम. ठीक आहे. हरे कृष्ण. हरे कृष्ण प्रभूजी. हरे प्रभूजी कृष्ण. हा ऍक्च्युली मला हा याच्याबद्दल प्रश्न विचारायचा होता हा की मला आता सध्या तरी ना प्रभूजी आता जी एकादशी येते ती पकडायला नाही जमणार, कारण की माझी ट्रीटमेंट काहीतरी 29 बरोबर. नाही तर 28 ला संपते हा आणि एकादशी आपली 28 ला आणि इकडे प्रभूजी जेवण पण देतात ना तर ते अशी भाताची पेज वगैरे आणि बरोबर. भात वगैरे असं देतात. आपण खात नाही ना एकादशीच्या दिवशी. तर प्रभूजी काय करावं लागेल? मी पूजा माताजींना पण विचारलेलं प्रश्न, पूजा माताजींना पण सांगितलेलं, पण प्रभूजी एक्झॅक्टली काय करावं लागेल मला कळत नाहीये. मग आता काय करायचं? आणि आता हे कारण ते पथ्य पाळावं लागणार प्रभूजी. हा तुम्ही जे पंचकर्म ट्रीटमेंट घेत आहात मेडिकल कारणासाठी, तर त्याच्यात तर जास्त काही आपण त्यांना आर्ग्यू करू शकत नाही माताजी. तुम्ही पालन करा तिथले जे नियम आहेत, त्याचंच काय सांगू. पुढची एकादशी करा. हो, ठीक आहे. चालेल प्रभूजी, हा. चालेल. आणि अजून एक गोष्ट तुम्हाला सांगायची, त्याचं काही प्रत्येक जण कन्सेशन नका घेऊ. पण जी मे महिन्यामध्ये जी पांडवा निर्जल एकादशी येते, त्या एकादशीचं एक महत्व आहे, की पूर्ण वर्षातली कोणती जरी एकादशी ब्रेक झाली असेल, तर त्याचं हे पण कव्हर होण्यासाठी एकादशी व्रत पांडव निर्जल एकादशी पण येते. याचा अर्थ असा नाही, की आपण बाकीच्या सगळ्या ब्रेक करत जा. पण ते पण आहे माताजी. ठीक आहे. हो प्रभूजी, कारण की मला वाटलं की आपण एक एकादशी ब्रेक केली तर आता परत मग प्रॉब्लेम होईल, म्हणजे पुढे नाही, नाही, नाही. परत See, भक्तीमध्ये आणि कर्मकांडामध्ये तो फरक आहे माताजी, की कर्मकांडामध्ये असं आहे, की एका त्याच्या प्रोसिजरमध्ये ब्रेक झाला, की गेलं कामातून. म्हणजे 99% जरी पूर्ण केलेलं असेल, तरी 1% ते अपूर्ण राहतं. पण भक्ती तशी नाहीये. भक्तीमध्ये भगवंत हे भावग्राही जनार्दन आहेत. तर आपण भावना पण व्यवस्थित ठेवायच्या, प्रामाणिक ठेवायच्या आणि त्यानंतर कार्यामध्ये पण शक्य होईल तेवढं चांगल्यात चांगलं करायचं. ठीक आहे माताजी. हो प्रभूजी. हरे कृष्ण. खूप खूप धन्यवाद. हरे कृष्ण. धन्यवाद. हरे कृष्ण. हरे कृष्ण. धन्यवाद.